ताई, मंगरुळ जिल्हा परिषद गटातून तुम्हाला समाजवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रचारालाही सुरुवात केलेली आहे. तर येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना मी एवढंच आवाहन करते की म्हणजे माझे वडील देवाण भाऊ रोचकरी आणि माझे सासरे जयकुमार दादाराव माडजे ह्या दोघांनी तालुक्यात खूप कामं केली आहेत. सध्या मी माझ्या गावची उपसरपंच आहे, बिनविरोध उपसरपंच आहे. त्यामुळे मला कामाचा अनुभव पण आहे. त्यामुळे मी मतदाराला एवढंच आवाहन करते की माझ्या वडिलांच्या कामाची पावती किंवा माझ्या सासऱ्यांच्या कामाची पावती म्हणून मला भरघोस मताने विजयी करावं. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाले, पण महिलांना म्हणजे मूलभूत गरजा कोणाला आणखी पूर्ण मिळाल्या नाहीत. ते मूलभूत गरजा सगळ्यांना मिळाव्या ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि महिलांसाठी पण म्हणजे जे महिलांच्या समस्या असतात काय ते पण मी सोडवणार आहे. आणि मेन आपल्याला विजन म्हणजे काय असतं आपलं की गाव पातळीवर रस्ते कसे पाहिजेत, लाईट आहे का व्यवस्थित, किंवा शिक्षण कसं आहे. शिक्षणाकडे जास्त माझं भर असणार आहे, कारण मी स्वतः एज्युकेटेड आहे. त्यामुळे लोकांना शिक्षणाकडे मी जास्त माझं म्हणजे भर राहणार आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार मतदारांची तुमच्या पाठीशी आहेत. तर विजयाचं मिशन आणि विजन तुमचं काय असणार आहे? नक्कीच मंगरुळ जिल्हा परिषद गटातील जनता, सर्व जनता ही सीमा भैरवनाथ माडजे माझी पत्नी हिला प्रचंड बहुमताने विजय करणार आहे. माझे सासरे आदरणीय देवानंद भाऊ रोचकरी यांचं प्रचंड काम, माझे वडील जयकुमार दादा माडजे यांचं असलेलं प्रचंड काम, या कामाची पोचपावती म्हणून सीमाताईला सर्व जनता भरपूर मतदान करणार आहे आणि तिला निवडून देणार आहे. कारण ती एक एज्युकेटेड आहे, तिचं शिक्षण खूप चांगलं आहे. तिनं सध्या विद्यमान उपसरपंच आहे. तिनं स्वतःचा कारभार स्वतः करण्यासाठी सक्षम आहे. तिच्या कारभारामध्ये कधीच मी हस्तक्षेप करणार नाही. आणि तिनं आजही ती स्वतः जाते ग्रामपंचायतीची पूर्णपणे कामकाज ती स्वतः पाहते. तर एक सक्षम महिला म्हणून आणि तरुण महिला म्हणून आणि सक्षम उमेदवार म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे. आणि नक्कीच मंगरुळ जिल्हा परिषद गटातील सर्व जनता ही ठामपणे आमच्या पाठीमागे आहे आणि 100% आमचा विजय हा होणार आहे. सीमाताईकडं एक देवानंद भाऊ रोचकर यांचा तरुण वारसा महिलांचा म्हणून पाहिलं जात आहे. नक्कीच मंगरुळ जिल्हा परिषद गटातील जनता ही आमच्यावर विश्वास दाखवेल आणि प्रचंड बहुमताने आमचा विजय होणार आहे, एवढं मी सांगतो. येणाऱ्या 7 तारखेला आपलं मतदान आहे. तर सर्व जनतेला मी आवाहन करते की 7 तारखेला सायकल या चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मताने विजय करून द्यावं ही विनंती करते मी सगळ्यांना.